नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून झाला। हा खून कौटुंबिक वादातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे। पोलिसांनी या प्रकरणात एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। त्यात वनराज आंदेकर यांची सख्खी बहीण आणि मेहुणे आहेत। हल्लेखोर वनराज आंदेकर याच्यावर हल्ला करत होते त्यावेळी त्यांची बहीण संजीवन गॅलरीत थांबली होती। गॅलरीतून ती हल्लेखोरांना चिथावणी देत होती, मारा मारा, सोडू नका असे चेतावणी तिने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। आरोपी संजीवनी आणि तिचा पती जयंत कोमकर यांनी पोलीस ठाण्यात आकाश परदेशी याच्याशी वाद झाला। त्यावेळी पोलीस ठाण्यात शिवीगाळ केली। हा वाद सोडवण्यासाठी वनराज आंदेकर आणि त्याचा चुलत भाऊ शिवम यांनी मध्यस्थी केली। त्यावेळी कोमकर यांनी वनराज आंदेकर याला धमकी दिली, तू आमच्या दुकानावर कारवाई करण्यास सांगितले आहे, आमच्या पोटावर पाय दिला आहे, तुला आज पोरं बोलावून ठोकणार असे सूर्यकांत आंदेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। वनराज आंदेकर खून प्रकरणात पोलिसांनी सख्खी बहीण संजीवनी कोमकर आणि मेहुणा जयंत कोमकर, भाचा प्रकाश जयंत कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, अनिकेत दूधभाते, तुषार उर्फ आबा कदम, सागर पवार, पवन करताल, समीर उर्फ सॅम काळे यांच्यासह सुमारे 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी वनराज आंदेकर याचे वडील सूर्यकांत आंदेकर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।